सध्या लॉकडाऊनचा पिरियड चालू आहे आणि शाळा बंद आहेत. काय करायचं आहे आपल्याला कळत नाही आहे. आपल्याला आपल्या आवडत्या टीचर समोर बसून जेव्हा लेसन घेतात तेव्हा किती छान वाटतं, आपल्याला किती छान एक्सप्लेन करतात. तर थोडासा प्रयत्न तोच आहे माझा आज, की मी माझ्या परीने तुम्हाला आज लेसन एक्सप्लेन करेन. तर आपला पहिला टॉपिक आहे आजचा स्टँडर्ड 4 एन्व्हायरमेंटल स्टडीज पार्ट 2 शिवछत्रपती. आणि यातला पहिला लेसन आपण करणार आहोत. तर आपला पहिला लेसन आहे महाराष्ट्र बिफोर शिवाजी. आता शिवाजी महाराजांना सगळेच ओळखतात, बरोबर आहे. तर शिवाजी महाराज हे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचे आवडते आहेत. आपल्या महाराष्ट्रातला एकमेव असा शूर राजा की ज्यांनी सगळ्यांना एकत्र आणलं, त्यांनी कोणामध्ये भेदभाव नाही केले. तर अशा राजाबद्दल आपण माहिती घेणार आहोत. ओके, तर आता आपला पहिलाच टॉपिक आहे महाराष्ट्र बिफोर शिवाजी. आपण सुरुवात करू. पहिला आपण लेसन वाचून घेऊ. त्यामध्ये तुम्हाला जे डिफिकल्ट वर्ड आहेत ते डिफिकल्ट वर्ड समोर दिलेले आहेत. मी अंडरलाईन केलेत आणि त्याची मराठीमध्ये ट्रान्सलेट करून लिहिलेले आहेत. मी पुन्हा एकदा ते रिवाईज करेन लेसन संपल्यानंतर. तर आपण आता लेसनला सुरुवात करू. शिवाजी महाराज वॉज अ ग्रेट मॅन. We celebrate his birthday anniversary with great pomp and reverence. It is a happy day for you children. You sing songs and povadas in his honor. You garland his picture and say Shivaji Maharaj ki jai. Who was this Shivaji Maharaj? What was the great work he did that we celebrate his birthday every year? तर सुरुवात करू. शिवाजी महाराज वॉज अ ग्रेट मॅन. शिवाजी महाराज जे होते ते अत्यंत थोर, ग्रेट म्हणजे अतिशय शूर, पराक्रमी आणि थोर पुरुष होते. आपण त्यांची बर्थ ॲनिव्हर्सरी म्हणजे त्यांचा जो जन्मदिवस आहे तो खूप जोशने, श्रद्धेने आणि एकदम उत्साहाने साजरा करतो. जसं आपण आपला बर्थडे सेलिब्रेट करतो ना आनंदाने, तसाच आपण शिवाजी महाराजांचा पण बर्थडे सेलिब्रेट करतो एकदम खूप श्रद्धेने आणि उत्साहाने. इट इज अ हॅपी डे फॉर यू चिल्ड्रन. म्हणजे हा जो दिवस आहे ना, हा तुम्हा मुलांसाठी खूप आनंदाचा दिवस आहे. यू सिंग सॉंग्स अँड पोवाडाज इन हिज ऑनर. तुम्ही काय करता? तुम्ही शिवाजी महाराजांची गाणी गाता, पोवाडे गाता. पोवाडे म्हणजे शिवाजी महाराजांशी रिलेटेड त्यांचे छोट्या छोट्या स्टोरीज ज्या आहेत त्या स्टोरीजच्या गाणी बनवली जातात, तर त्याला पोवाडे असे म्हणतात. ओके. आणि यू गार्लंड हिज पिक्चर अँड से शिवाजी महाराज की जय. आपण काय करतो? तुम्ही काय करता? तुम्ही शिवाजी महाराजांच्या फोटोला, शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला, त्यांच्या मूर्तीला तुम्ही फुलांची माळ घालता आणि जोशमध्ये काय बोलता? शिवाजी महाराज की जय. हू वॉज दिस शिवाजी महाराज? शिवाजी महाराज कोण होते? व्हॉट वॉज द ग्रेट वर्क ही डिड दॅट वी सेलिब्रेट हिज बर्थडे एव्हरी इयर. असं त्यांनी काय काम केलं आहे की आपण त्यांचा बर्थडे दरवर्षी सेलिब्रेट करतो? तर चला बघूया. द टाईम इन विच शिवाजी महाराज लिव्ह वॉज दॅट ऑफ द मिडविल पिरियड. मध्ययुगीन काळ होता आणि या काळामध्ये शिवाजी महाराज होऊन गेले. इन दोज डेज मोनार्ची ऑर द रूल ऑफ किंग प्रिव्हेल्ड एव्हरीवेअर. राजशाही चाललेली म्हणजे त्या वेळेमध्ये काय होतं की राजाचं किंवा राणीचं राज्य असायचं. ओके. मेनी ऑफ द किंग्स परस्यूड देअर ओन प्लेजर अँड एन्जॉयमेंट्स इन्स्टेड ऑफ द वेलफेअर ऑफ देअर सब्जेक्ट्स. म्हणजे खूप सारे राजा किंवा राजघराणी अशी होती
की त्यांना त्यांचे सब्जेक्ट्स म्हणजे जनतेबद्दल काहीही पडलेलं नसायचं. त्यांचं काही कल्याण करावं, त्यांचा फायदा करून द्यावा याबद्दल ह्या राजांना काहीही घेणं देणं नसायचं. त्यांना फक्त त्यांचं देअर ओन प्लेजर्स म्हणजे त्यांचे स्वतःचं आनंद, एन्जॉयमेंट, त्यांचंच करमणूक यांच्यामध्ये त्यांचा पूर्ण वेळ जायचा. बट इवन इन दोज डेज देअर वेर सम किंग्स हू लुक्ड आफ्टर द वेलफेअर ऑफ देअर सब्जेक्ट. मान्य की असे काही राजे लोक होते, राजघराणी होती ज्यांना जनतेबद्दल काही घेणं देणं नसायचं. पण काही राजघराणी अशीही होती, काही राजे असे पण होते की त्यांना लोकांच्या म्हणजे जनतेच्या वेलफेअर म्हणजे कल्याणाबद्दल त्यांना खूप वाटायचं. द मोगल एम्परर अकबर इन द नॉर्थ अँड एम्परर कृष्णदेवराय ऑफ विजयनगर इन द साऊथ आर फेमस इन हिस्ट्री फॉर देअर बेनेवलेंट रूल. म्हणजे उत्तरेकडचे कोण? मुघल एम्परर अकबर इन द नॉर्थ, उत्तरेकडे, भारताच्या उत्तरेकडे असणारे मुघल राजा अकबर आणि भारताच्या दक्षिणेकडचे महाराज कृष्णदेवराय, विजयनगरचे महाराज कृष्णदेवराय हे असे राजे होते की ते इतिहासात त्यांच्या परोपकारी वृत्तीमुळे त्यांचं जे वागणं होतं लोकांसाठी, परोपकारी वागणं म्हणजे लोकांसाठी त्यांचं वागणं होतं त्याबद्दल ते खूप फेमस म्हणजे खूप नावाजलेले होते. लाईकवाईज शिवाजी महाराज ऑल्सो कमांड्स ग्रेट रिस्पेक्ट इवन टुडे. आणि त्याचप्रमाणे शिवाजी महाराजांनासुद्धा आत्ताही आपण खूप रिस्पेक्ट म्हणजे मान देतो. शिवाजी महाराज एस्टॅब्लिश्ड स्वराज इन महाराष्ट्र. शिवाजी महाराजांनी काय केलं? महाराष्ट्रामध्ये स्वराज्याची स्थापना केली. स्वराज म्हणजे स्वराज, स्व म्हणजे स्वतःचे आणि राज म्हणजे राज्य. ओके, स्वतःचं राज्य व्हावं असं शिवाजी महाराजांना नेहमी वाटायचं आणि त्यांनी महाराष्ट्रामध्ये स्वराज्याची स्थापना केली. स्वराज मीन्स सेल्फ गव्हर्मेंट, आवर ओन रूल. म्हणजे ह्या जनतेमधलाच माणूस कुणीतरी पुढे येऊन त्यांनी या जनतेसाठी कारभार करावा, त्या कारभारामध्ये जनतेचा विचार केला जावा, त्यांच्या भल्याचा विचार केला जावा, म्हणजेच स्वराज. आपल्या माणसालाच आपला माणूस चांगला ओळखू शकतो की नाही, त्याचप्रमाणे आपला इथलाच राजा असावा असं शिवाजी महाराजांना वाटायचं आणि त्यासाठी त्यांनी स्वराज्याची स्थापना पण केली. फॉर अबाउट 400 years बिफोर शिवाजी महाराष्ट्र वॉज नॉट फ्री. शिवाजी महाराजांच्या 400 वर्षापूर्वी महाराष्ट्र हा फ्री नव्हता. फ्री म्हणजे स्वतंत्र नव्हता. अ लार्ज पोर्शन ऑफ इट was under the rule of Nizam Shah of Ahmednagar and the Adil Shah of Bijapur. अहमदनगरचा निजाम शहा आणि बिजापूरचा आदिल शहा यांच्या अखत्यारीमध्ये किंवा यांच्या राजकारभारामध्ये महाराष्ट्राचा बराचसा भाग होता. त्यांचं राज्य होतं महाराष्ट्रावर. These two sultans had divided महाराष्ट्र अमंग देमसेल्व्स. ह्या दोन सुलतानांनी, निजाम शहा आणि आदिल शहा या दोन सुलतानांनी काय केलेलं? महाराष्ट्राचे दोन भाग पाडले होते. दे वर नॉट लिबरल इन देअर आउटलुक. ते त्यांच्या कारभारामध्ये कुठच्याही प्रकारे उदारमतवादी नव्हते. म्हणजे पूर्णपणे स्वार्थी कारभार, जे मिळेल ते आपल्याकडे ठेवावं असा त्यांचा कारभार होता. दे ऑप्रेस्ड द पीपल ओव्हर हुम दे रूल. ज्या लोकांवर ते राज्य करायचे त्यांच्यावरच त्यांचा अत्याचार चालू होता. दे वेर ऑल्सो स्वॉन एनिमीज ऑफ ईच अदर. एकमेकांचे, निजाम शहा आणि आदिल शहा हे दोघे एकमेकांचे कट्टर दुश्मन होते
आणि they constantly fought against each other with the result that the people suffered and were harassed. एकमेकांशी सतत त्यांची भांडणं लढाया होत असत आणि त्याच्यामुळे काय होतं तर आपल्या इथली जी लोकं होती ना पीपल ते नेहमी त्रासलेले आणि नेहमी त्यांनाच त्रास होत होता, नेहमी त्यांना त्याची शिक्षा भोगावी लागत होती. The people could not get enough to eat, nor could they celebrate their festivals or worship their gods openly and freely. ही जे यांच्या अखत्यारीमध्ये यांच्या राज्यामध्ये जी लोकं होती ना त्यांना पुरेसं खाणं मिळत नसायचं. त्याच्यानंतर त्यांना कोणतेही सण साजरे करता येत नव्हते त्यांच्या मनाप्रमाणे. त्यांच्या देवाची पूजा करणं ओपनली अँड फ्रीली म्हणजे मनमोकळेपणाने ते त्यांच्या देवाची पूजासुद्धा करू शकत नव्हते. दे वर नॉट शुअर ऑफ सेफ्टी इवन इन देअर ओन होम्स. स्वतःच्या घरातसुद्धा त्यांना सेफ्टी म्हणजे सुरक्षितता नव्हती. कधीही कोणीही येऊन त्यांच्या घरातून चोरी करणे लुबाडणे हा कारभार नेहमी होत असे आणि त्यामुळे ते सुरक्षित नव्हते. देअर वॉज इनजस्टिस एव्हरीवेअर. सगळीकडे अन्याय माजलेला होता. इन महाराष्ट्र देअर वर मेनी वतनदार्स. खूप वतनदार असे होते जसे देशमुख अँड देशपांडेज हू ओन जागीर्स. त्यांच्याकडे जागीर होत्या. वतनदार म्हणजे की ज्यांना जमिनी दिलेल्या असायच्या, गावं दिलेली असायची सांभाळायसाठी. देशमुख देशपांडे असे जे लोक होते ज्यांना वतनदारी दिलेली असायची म्हणजे त्यांच्याकडे जागीर असायची. जागीर म्हणजे गावं दिलेली असायची सांभाळायला. दे लव ओनली देअर जागीर्स अँड नॉट देअर कंट्री. त्यांना त्यांच्या देशाशी काहीही घेणं देणं नसायचं. त्यांना प्रेम फक्त त्यांच्या जागीरवर असायचं म्हणजे त्यांच्या जमिनीवर त्यांची जी प्रॉपर्टी होती त्याच्यावर. द कॉन्स्टंट फायटिंग अमंग देम ब्रॉट ग्रेट मायझरी टू द पीपल. कॉन्स्टंट फायटिंग प्रत्येक वेळी सारखं जमिनींवरून आणि प्रॉपर्टीवरून त्यांच्या आपसामध्ये जी भांडणं होत असायची आणि त्यामुळे काय झालेलं लोक सगळी दुःखी होती. देअर वॉज मिसरूल एव्हरीवेअर. प्रचंड गोंधळ माजलेला होता सगळीकडे. पीपल वेअर टायर्ड ऑफ दिस ऑपरेशन अँड वेअर व्हेरी अनहॅपी. हे सारखी होणारी भांडणं लढाया याच्यामुळे लोक वैतागलेली थकलेली आणि खूप दुःखीसुद्धा होती. शिवाजी महाराज सॉ ऑल दिस. शिवाजी महाराजांनी लहानपणापासून हे सगळं पाहिलं. ही अंडरटूक द नोबल टास्क ऑफ एस्टॅब्लिशिंग स्वराज इन महाराष्ट्र विच वुड ब्रिंग हॅपीनेस टू द पीपल. त्यांनी काय केलं स्वराज्य स्थापन करायचं. महाराष्ट्रामध्ये स्वराज्य स्थापन करायचं नोबल टास्क म्हणजे एक महान कार्य त्यांनी हातात घेतलं आणि ज्याच्यामुळे लोक खुश होतील असाच हेतू उद्देश शिवाजी महाराजांचा होता. ही फर्स्ट ब्रॉट टू बुक द वतनदास हू फॉट अमंग देमसेल्व्स. देन ही यूज देम इन हिज प्लॅन टू एस्टॅब्लिश स्वराज. शिवाजी महाराजांनी सर्वात प्रथम काय केलं हे जे वतनदार होते त्यांना एकत्र आणलं आणि त्यांचा वापर केला स्वराज्य स्थापनेसाठी. ही फॉट अगेन्स्ट द powers that oppressed the people and defeated them. त्यांनी काय केलं जे लोकांना त्रास देणारे जे पॉवर्स म्हणजे मोठे मोठे जे राजवटी होत्या त्यांच्या विरुद्ध शिवाजी महाराजांनी लढाई सुरू केली. त्यांनी ते लढले आणि त्यांनी त्या लोकांना हरवलं सुद्धा. महाराजांनी त्या लोकांना हरवलं जे लोक गरीब जनतेला त्रास देत होते. ही एस्टॅब्लिश्ड हिंदवी स्वराज. त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. बेस्ड ऑन जस्टिस फेअर प्ले अँड इक्वल ट्रीटमेंट टू पीपल ऑफ ऑल कास्ट अँड रिलिजन्स. हिंदवी स्वराज्य हे कशावर
स्थापन होतं? तर न्याय, योग्य वागणूक आणि समान वर्तणूक. सगळ्यांना, कुठच्याही जातीचा, कुठच्याही धर्माचा माणूस असू दे, त्यांना न्याय मिळालाच पाहिजे. त्यांच्यासोबत योग्य वागणूक झाली पाहिजे आणि त्यांना समान वर्तणूक मिळाली पाहिजे. या उद्देशाने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. शिवाजी महाराज मेड नो डिस्टिंक्शन बिटवीन हिंदूज अँड मुस्लिम्स. हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये कुठलाही भेदभाव शिवाजी महाराजांनी केला नाही. ही ऑनर्ड द सेंट्स ऑफ ऑल रिलिजन. सर्व जाती धर्माच्या सेंट्स म्हणजे संत, साधू पुरुष, त्यांच्या सगळ्या कुठच्याही जातीचे असू दे, त्यांचा त्यांनी नेहमी सन्मानच केला. वी ड्रॉ इन्स्पिरेशन फ्रॉम दीज नोबल डीड्स ऑफ महाराज. शिवाजी महाराजांच्या ह्या महान कार्यामधून आपल्याला खूप काही इन्स्पिरेशन म्हणजे प्रेरणा घेतली पाहिजे. आपण ही प्रेरणा घेतोच. ड्युरिंग अ पिरियड ऑफ अबाउट 300 to 400 years बिफोर शिवाजी महाराज, मेनी सेंट्स वेर बॉर्न इन महाराष्ट्र. शिवाजी महाराजांच्या आधी 300-400 वर्षापूर्वी अनेक संत होऊन गेले. देअर वर्क हेल्प शिवाजी महाराज इन हिज सक्सेसफुल एफर्ट ऑफ एस्टॅब्लिशिंग स्वराज. स्वराज्याची स्थापना करण्यासाठी शिवाजी महाराजांना हे जे संत पुरुष होऊन गेले, त्यांच्या कार्याची खूप मोठी मदत झाली. म्हणजे त्यांच्या कार्यावरून शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करण्यासाठी त्यांना खूप फायदा झाला. वी शॅल सी इन द नेक्स्ट चॅप्टर व्हॉट दीज सेंट्स डीड. ह्या संत पुरुषांनी काय काय केलं आहे ते आपण आता पुढच्या चॅप्टरमध्ये बघूया. बरं, पण त्याआधी आता आपला हा लेसन झाला आहे. आपण आता काही डिफिकल्ट वर्ड जे मला वाटतं आहेत थोडेसे नवीन आहेत किंवा तुम्हाला त्याची माहिती मिळावी, तर ते मी तुम्हाला आता सांगते. इथे पहिला शब्द आहे पॉम्प. पॉम्प म्हणजे जोश किंवा उत्साह. ठीक आहे. रेव्हरन्स म्हणजे श्रद्धा. गार्लंड फुलांची माळ. मिडिव्हियल पिरियड मध्ययुगीन काळ. मोनार्ची राजशाही. त्याच्यानंतर आहे इथे वेलफेअर कल्याण. सब्जेक्ट्स जनता. बेनेवलेंट परोपकारी. एस्टॅब्लिश्ड स्थापना केली. त्यानंतर आहे इथे हे बघा लिबरल म्हणजे उदारमतवादी. आउटलुक दृष्टिकोन. ऑप्रेस्ड अत्याचार. स्वॉन एनिमीज कट्टर शत्रू. त्यानंतर इथे आहे सफर्ड म्हणजे ग्रस्त. हरॅस्ड त्रासलेले. वर्शिप पूजा. सेफ्टी सुरक्षितता. इनजस्टिस अन्याय. त्यानंतर आहे मायझरी दुःख. मिसरूल गोंधळ. त्याच्यानंतर नोबल टास्क महान कार्य किंवा महान काम, मोठं काम. त्यानंतर आहे डिफीटेड हरवले. जस्टिस न्याय. फेअर प्ले योग्य वागणूक. इक्वल ट्रीटमेंट समान वर्तणूक. त्यानंतर आहे डिस्टिंक्शन म्हणजे भेदभाव. मग आहे ऑनर्ड मान सन्मान. ओके. त्याच्यानंतर आहे इन्स्पिरेशन प्रेरणा. आणि नोबल डीड्स म्हणजे महान कार्य. ते हे झाले डिफिकल्ट वर्ड. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ह्या लेसनचे जे क्वेश्चन आन्सर आहेत ते बघूया. ओके. सो आता काय करायचं आहे आपल्याला, तुम्ही छानपैकी लेसन वाचा. बघा तुम्हाला इझी जाईल लेसन आणि असं वाटेल की आपण क्लासमध्ये बसूनच लेसन केलं आहे. बरोबर आहे. मग एकदा लेसन वाचा पटकन आणि त्यानंतर आपण क्वेश्चन आन्सर करू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड शेअर करायला विसरू नका. म्हणजे मला अजून पुढचे लेसन टाकायला हुरूप येईल
आणि मी टाकलेले लेसन वेळोवेळी तुम्हाला मिळावे यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बाय. थँक्यू.